आपण प्रगटीकरण अध्याय 2 मध्ये आहोत आणि देवबाप करो ते आपल्याला समजण्यासाठी त्याची कृपा पुरवो. प्रगटीकरण अध्याय 2 आपण वाचन करूया. वचन 1 पासून ते वचन 7 पर्यंत. आज इच्छा अशी आहे की आपलं वचन 1 पासून 7 पर्यंत पूर्ण व्हावं. ठीक आहे, अशी इच्छा आहे. पाहू आपण देवबाप आपल्याला कसं मार्गदर्शन करतो. जे पहिलं पत्र आहे ते पूर्ण व्हावं असं वाटत आहे. प्रगटीकरण याचा दुसरा अध्याय वचन 1 पासून पुढे मी वाचतो, सगळ्यांनी लक्ष द्या. असं लिहिलेलं आहे की इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आपला उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयातून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुझा दृष्ट लोक सहन होत नाही. जे प्रेषित नसता आणि प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नामामुळे तू दुःख शोषिले आहे आणि तू थकला नाहीस हेही मला ठाऊक आहे. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढीन. तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकाल इतरांच्या कृत्यांचा द्वेष तू करीतोस, त्याचा मीही द्वेष करीतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जी जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. इफिस येथील मंडळी लिहिलेले हे पत्र आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा हे समजण्यासाठी अध्याय 1 अध्याय 1 वचन 20 जे आहे ते तुम्हाला पुन्हा एक वार वाचून दाखवतो. अध्याय 1 प्रगटीकरण आणि वचन 20 तुम्हाला समजण्यासाठी मी पुन्हा एकदा वाचतो, लक्ष द्या. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले. पुन्हा लक्ष द्या या ठिकाणी ते काय म्हणत आहे. जे 7 तारे तू माझ्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्याची गूज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत. ते 7 तारे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया त्या 7 समया असं म्हटलेलं आहे, त्या 7 मंडळे आहेत. आपण ज्या वेळेस हे वाचतो आपल्याला एक गोष्ट समजते की अध्याय 2 आणि वचन 1 पासून 7 पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त योहानाला प्रगटीकरण करत आहे आणि प्रगटीकरणामध्ये तो विशेष करून या ठिकाणी या 7 समयांचा आणि या समयीचा उल्लेख करतो, 7 ताऱ्यांचा उल्लेख करतो आणि तो त्यांना एक्सप्लेन करत आहे. पण हे करत असताना आपल्याला पहिला अध्याय विसरून चालणार नाही, कारण पहिल्या अध्यायाच्या डिस्क्रिप्शन मध्ये, पहिल्या अध्यायाच्या इंट्रोडक्शन मध्ये जी गोष्ट आपल्याला दिसते ती गोष्ट अशी आहे की येशू ख्रिस्त कुठे उभा आहे. जेव्हा आपण वचन वाचतो आपल्याला काय दिसतं तर तुम्हाला हे दिसेल बघा. अध्याय 1 आणि वचन 9 पासून पुढे विसरायला नको आपण, म्हणून मी पुन्हा एकदा याची उजळणी घेत आहे की तुम्हाला ते समजावं आपण कुठून येत आहे. पहा, 9 वचन असं म्हणतं, मी तुमचा बंधू आणि येशू मध्ये जे संकट, राज्य व धीर यांचा भागीदार, देवाचे वचन व येशूचे साक्ष यामुळे पात नावाच्या बेटात होतो. असं म्हटलेलं आहे, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. मी तुम्हाला जे तुम्ही ऐकलेलं आहे तुम्ही मला सांगाल काय, ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला काय काय दिलेलं होतं? कोण सांगेल पट? पहा, बंधू योहान असं म्हणतो आणि बंधू योहान म्हटल्यावर माझ्या माग मी करण्याची वाणी ऐकली. तर माझा प्रश्न आहे बघा, करण्याची वाणी काय घोषित करतं किंवा काय सांगतं बरं? करण्याची वाणी वाजणं याचा उद्देश काय असतो? अनाउन्समेंट, काहीतरी मोठी इम्पॉर्टंट काय होत आहे? अनाउन्समेंट होत आहे, सूचना होत आहे. आणि मग योहान काय म्हणतो, करण्याच्या वाणीसारखी मी एक वाणी ऐकली असं तो म्हणतो. प्रभूच्या आत्म्यानं संचारित झालो. कधी? तर प्रभूच्या दिवशी आत्म्यानं संचारित झालो असं तो म्हणतो. प्रभूचा दिवस कोणता बरं? प्रभूचा दिवस ना, प्रभूचा दिवस आपण म्हणतो की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त काय झाला? पुनरुत्थित झाला. आणि त्याला वारंवार मंडळी काय म्हणते, जुन्या कराराची मंडळी, प्रभूचा दिवस. आणि आपण पाहिलं की प्रभूच्या दिवशी तो संचारित झाला आणि आत्म्यानं ज्यावेळेस संचारित झाला तेव्हा त्याच्या माग त्यानं वाणी मोठी ऐकली आणि ती वाणी काय म्हणाली
की जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. काय म्हटलं? जे तू पाहतोस ते तू पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, तुथिरा, सार्दिस, फिलदेल्फिया, लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. स्पेसिफिकली आपण पाहिलं की देवाची जी वाणी आहे आत्म्यानं संचारित झाल्यावर या 7 मंडळांची नावं सांगत येतात आणि बोलण्यात येतं की यांनाही पाठवून दे, असं त्याला प्रगटीकरण झालं. आणि त्या समयांच्या मग त्यानं मागं काय म्हटलेलं आहे? मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे? मी मागे वळालो, मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया. त्याला काय दिसल्या? सोन्याच्या 7 समया. आता सोन्याच्या 7 समया म्हणजे काय बरं? हा ना, मग मी तुम्हाला त्याचं 20वं वचन वाचून दाखवलं. सोन्याच्या 7 समया काय काय दर्शवतात? मंडळ्या. मग त्यानं सगळ्यात पहिला त्या निदर्शनास काय आलं की सोन्याच्या 7 समया त्याच्या निदर्शनास. म्हणजे ज्यावेळेस त्यानं मागं वळून बघितलं त्याला काय दिसलं? सोन्याच्या 7 समया. आणि जेव्हा त्यानं सोन्याच्या 7 समया बघितल्या सगळ्यात पहिला त्याला समया दिसला. बरं, पुढे काय म्हटलं बघा? मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी. जर तुम्ही बघितलं सोन्याच्या 7 समया म्हटल्यावर एक कॉमा आहे. ओके, आणि लगेच म्हणजे हे वचन जे आहे हे जोड आहे आणि असं म्हटलं आणि समय आहेत 7 समया. इकडे 3 असतील, इकडे 3 असतील, मध्ये एक असेल, 7 झाल्या. आणि त्याच्या मध्यभागी काय म्हटलंय? समयांच्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा असलेला कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. काय झालं? सोन्याचा एक पट्टा असलेला पुरुष समयांच्या मध्ये मनुष्याच्या पुत्रासारखा. तुम्हाला आठवतं की प्रभू येशू ख्रिस्ताला हे नाव आहे. मी वारंवार हे तुम्हाला सांगितलं. ह्याच्यासाठी आपण एक पक्का पूर्ण क्लास घेतला. तुम्हाला आठवत असेल तर मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला हे सर्वात आवडतं नाव काय? मनुष्याचा पुत्र स्वतःला तो का संबोधतो? आणि मनुष्याच्या पुत्रासारखा. आणि हे सारखं सारखं हे वचन आपल्याला दिसतं, मनुष्याच्या पुत्रासारखा, मनुष्याच्या पुत्र. हे वचन तुम्हाला वारंवार आढळतं. का आढळतं? कारण हे पूर्णत्व आहे येशू ख्रिस्ताचं. मनुष्य देह धारण करून आलेलं ते चिन्ह आहे. आपल्या पापांसाठी वधस्तंभावर जाण्याचं हे अद्भुत विजयी शरीर, त्या शरीराबद्दल हे वारंवार पवित्र शास्त्र आपल्याला सांगतात. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केला. पायघोळ पूर्णपणे. ओके, पूर्णपणे. जे पायघोळ म्हणजे एकच सदरा असतो, तो पूर्ण एकच सदरा असतो असं म्हटलेलं आहे. परिधान केलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. आणि मग त्याच्याविषयी डिस्क्रिप्शन आहे. त्याचं डोकं कसं आहे, केस कसे आहेत, लोकरी सारखे, बर्फासारखे पांढरे होते. आपला क्वेश्चन पेपर आठवला का? आठवला? काय होता प्रश्न? की त्याचं काय प्रतीक आहे ना? त्याचं डोक्याचे केस जे पांढरे आहेत, बर्फासारखे शुभ्र आहेत, त्याचं प्रतीक काय बरं? कोण सांगेल मला? त्याचं प्रतीक काय होतं? बरोबर, पवित्रता, शुद्धता, ज्ञानी. दिमाग खूप मोठे आहे. ज्ञानी. ओके, ज्ञानी जे आहे ते होतं. बरोबर. नंतर आपण बघितलं की त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे कसे होते? अग्नीच्या ज्वालेसारखे. अग्नीची ज्वाला काय प्रगट करत होती बरं? न्याय. काय होता? न्याय, जज. ओके, लोकांचा न्याय जो आहे तो कसा करणार. त्याचे पाय जणू काय भट्टीत जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. ओके, आणि मग आपण जर हे बघितलं, तुम्हाला आठवत असेल की आपण किती एक्सप्लेनेशन याचं पाहिलेलं होतं की आपल्याला काय हे समजतं. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. काय होते त्याच्या उजव्या हातात? 7 तारे. आता ओके, ताऱ्यांचं काय महत्व आहे बरं? काय लिहिलेलं आहे 20व्या वचनामध्ये? तारे म्हणजे काय? तारे कोण होते? ऍब्सोल्युटली मंडळांचे. आपल्या शास्त्रामध्ये मंडळांचे दूत. हा ना, मंडळांचे दूत, देवदूत. हा ना, अनेकदा तुमच्या शास्त्रात काय लिहिले बरं? देवदूत लिहिले का? देवदूत लिहिले. ओके, तर ना काही ठिकाणी एंजल्स लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि काही ठिकाणी मेसेंजर्स लिहिलेलं आहे. ओके, काही काही ठिकाणी इंग्लिशमध्ये काय लिहिले? एंजल्स लिहिले. काही ठिकाणी काय लिहिलेलं आहे? मेसेंजर्स. ओके, एंजल्स आणि मेसेंजर्स असे शब्द आहेत बरं काय. तर 7 काय होते? एका हातामध्ये 7 तारे. ओके, आणि 7 तारे आपण ज्यावेळेस 20व्या वचनात पाहतो, हे 7 तारे म्हणजे मंडळांचे 7 देवदूत. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये ना
पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या, तुम्ही ना ज्या ठिकाणी समय आहेत ना 20व्या वचनामध्ये त्याला राऊंड करा बरं का, आणि तिथं तुम्ही त्याला राऊंड करून त्या ठिकाणी एक अंडरलाईन करा आणि मग तुम्हाला हे डोक्यामध्ये एकदम फिट करा. समय म्हणजे काय? मंडळ्या. तारे म्हणजे काय? मंडळ्यांचे दूत. ओके, विसरायचं नाही बरं काय. 20व्या वचनात तुम्ही अंडरलाईन करा, त्या ठिकाणी बरोबर असं लिहून ठेवा तुम्हाला लक्षात कधी पण, कारण पुढे जात असताना ह्याचा संदर्भ वारंवार येणार आहे. ओके, याचा संदर्भ आला की तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे हे काय म्हणून. ओके, आणि मग जर समजा तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये लिहायचंय तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता एंजल्स. ओके, एंजल्स हॅश मेसेंजर्स. ओके, संदेश वाहक ज्यांना आपण म्हणतो ना, एंजल्स खाली. आणि त्यांना तुम्हाला आठवतं का जुन्या जुन्या काळामध्ये मेसेंजर्सला दूत म्हणायचे. ओके, पाठवणारे काय असते, दूत. आमचा दूत आला, आम्हाला मेसेज देत आहे तो, आणि मग ह्याचा दूत, ह्या राजाचा दूत, त्या राजाचा दूत. तर हे संबोधण्यात आहे मेसेंजर्स. ओके, अच्छा. आता जर बघा आपण एक गीत गायलं, ते गीत काय होतं आठवा, मोठं करी वाट कुणाची बघत आहे, कोण कोण बघत आहे त्याला, कोण हवं आहे बरं, मोठं करी हवे आहेत का त्याला? हा, कोण हवेत? दारुळे, कुशल दारुळे. काय हवंय त्याला? कुशल दारुळे. आपण बघितलं कुशल दारुळे हवेत. का बरं कुशल दारुळे हवेत? दारुडे नाही बर का, आता तुमच्या डोक्यामध्ये दारुडे यायचं. दारुळे, दारुळे म्हणजे काय मी पुन्हा सांगितलं, दारुळे म्हणजे काय असतात? वाफा बनवणारे. वाफा कशात? बागेमध्ये वाफा बनवणारे. तुम्हाला सगळ्यात चांगलं काय माहितीये का, तुम्हाला द्राक्षीचा मळा जर माहित असेल ना, आपल्या इकडे आहे का द्राक्षीचा मळा? नाशिकला. हा, ओके. मी काही ना एकदम वर्षां अगोदर मी तुम्हाला सांगतो की 1995 याच्यामध्ये मी द्राक्ष मळ्यांमध्ये जायचो. ओके, अजिबात खायला वगैरे नाही, पण मी त्यावेळेस स्कूलिंग माझं नुकतंच झालेलं होतं, 10th झालेलं होतं, आणि तेव्हा आम्ही कामाला लागलो. आणि कामाला कशात लागलो तर मनुके बनवतात ना, त्याच्यामध्ये फॅक्टरी नसती ती, तर मनुके बनवतात. तर हे बनवतात कसं मी तुम्हाला सांगतो. हे बनवतात विशेष करून सोलापूर भागामध्ये. ओके, कारण सोलापूरमध्ये दुष्काळी थोडासा त्या भाग आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ते लोक असे मोठमोठे असे हे बांधतात, त्या शेतांमध्ये टेंट बांधतात, आणि टेंट मध्ये जाळ्या वगैरे लावतात, आणि जाळ्या लावल्यावर जाऊन हे जे व्यापारी असतात हे लोक जातात, आणि व्यापारी जाऊन शेती विकत घेतात द्राक्षांची. तर माझं काम काय असायचं, टेम्पोज संगती जायचं. टेम्पोज असतात मोठे मोठे, त्यांच्या संगती जायचं, रात्रभर प्रवास करायचा, आणि गेल्यानंतर ह्यांचं काम कधी असायचं? रात्री. आणि रात्री जायचं, आणि मग ह्यांचे व्यवहार व्हायचे, सगळे द्राक्षाचे मळे विकत घ्यायचे, आणि मग क्रेड्स मध्ये द्राक्ष टाकायचे. क्रेड्स असतात त्यामध्ये द्राक्ष सगळे टाकायचे, आणि आणल्यानंतर केमिकल्स मध्ये फक्त बुडवायचे ते द्राक्षे. आणि जे काही ते मोठे हे बनवलेले आहेत त्यांचे काय म्हटलं मी तुम्हाला, ते बनवलं टेंट्स बनवलेले, त्यामध्ये जाळ्या टाकलेल्या असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर ते द्राक्ष काय करायचे, ते जाळ्यांवर टाकायचे. ओके, द्राक्ष काय करायचे, जाळ्यांवर टाकायचे. अराउंड 21 ते 22 दिवस लागतात. आणि मग त्याच्यावर त्या क्रेड मध्ये जे त्यांचं केमिकल असतं, ते केमिकल कोणतं असतं मला आता लक्षात नाही, खूप वर्ष झाले, त्यामध्ये उचलून ते आणायचे, आणि तेच केमिकल काय करायचं, एव्हरी टाइम ते द्राक्षांवर मारायचं. ओके, एव्हरी टाइम, म्हणजे त्याला काही कीड लागू नये किंवा काय होऊ नये, एव्हरी टाइम मारायचं. आणि त्याच्यानंतर प्रक्रिया खूप मोठी असते बरं का. नंतर ते काढायचे, नंतर खूप साऱ्या स्त्रिया तिथं कामाला असायच्या. मग कामाला कशासाठी, ते द्राक्षे त्या तो जो घड असतो त्यातून ते काढायचे जे मनुके झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर ते निवडायचे. मग निवडण्याची प्रक्रिया कशी असते, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे मनुके असतात, की एकही डाग असेल तर तो मग 3 नंबरला जातो, मग तो सारा चांगला बेदाना असा मोठा असला पाहिजे, मग तो 2 नंबर. तर त्या निवडणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्या फार पटायच्या, रांगेनं बसायचं. तर हे मी तुम्हाला काय सांगत आहे, तर रात्री ज्या वेळेस आम्ही लोक जायचो द्राक्ष मळ्यांमध्ये, द्राक्ष मळ्यांमध्ये गेल्यावर द्राक्ष मळ्यामध्ये त्या वाफा बनवलेल्या असायच्या, आणि त्या पर्टिक्युलरली जो वाफा बनवणार आहे ना, त्याला माहित असतं की कोणत्या वेलाला किती प्रकारचं पाणी किंवा किती पाणी गेलं पाहिजे, किती नाही गेलं पाहिजे. आणि हे सगळं त्या तो जो द्राक्ष मळा सांभाळणारा जो आहे त्याला माहित असतं की कोणत्या ठिकाणी मला पाणी द्यायचं आहे, कधी द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे. म्हणून तो कुशल असला पाहिजे. आपण ते गीतामध्ये बघितलं की तो कसा कुशल कारागीर असला पाहिजे. म्हणजे कुशल, तो वाफ दारुळा कसा असला पाहिजे, एकदम कुशल असला पाहिजे. आणि मग आपण या ठिकाणी पण पाहतो
की हे जे तारे होते, हे तारे त्याच्या हातामध्ये होते. आणि हे तारे कोण होते बरं? मंडळांचे दूत. आता मी तुम्हाला फार सिरियसली त्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. आणि कदाचित मी ऍज अ पास्टर आहे, ओके, मी या मंडळीचा पाळक आहे, तर हा जो संदेश आहे जो मी तुम्हाला देणार आहे ना, हा मला फार ऍप्लिकेबल होतो. ओके. आणि मग त्या स्कॅनरमध्ये ना, प्रभूच्या स्कॅनरमध्ये जे कोणी सेवक आहेत मंडळांचे, ओके, ते सेवक मंडळांचे स्कॅन होतात. तुम्हाला आठवतं एकदा मी आपल्या चर्चमध्ये काही दिवसांअगोदर एक ही गोष्ट बोललेलो होतो की मी अकाउंटेबल आहे तुमच्या प्रत्येकासाठी. आणि मग मी म्हणालो की मी अकाउंटेबल आहे, तर मी प्रभूला त्या गोष्टीचा अकाउंट देणार आहे. मग त्यासाठी माझ्याकडून हे एक्सपेक्टेशन करू नका की दरवेळेस मी त्यांची प्रेमाने बोलेल. आणि कधी कधी मी तुम्हाला रागवतो, कधी कधी मी तुमच्यावर ओरडतो, कधी कधी चिडतो, त्याचबरोबर प्रेमही करतो. तर माझा एकच कधी फ्लो नसतो तुमच्याकडे पाहण्याचा, तो फ्लो सदैव चेंज होतो. कारण का? मी ऍज अ पास्टर यासाठी अकाउंटेबल आहे. रिमेंबर दिस. पहिलं वचन जर दुसरा अध्याय पहिलं वचन जर तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय म्हटलेलं आहे बघा. दुसरा अध्याय पहिलं वचन, इफिस येथील मंडळीच्या कुणाला लिही? हा, द वन हु इज टेकिंग केअर ऑफ दॅट चर्च. कुणाला लिही? इफिसच्या दूताला लिही. कोण दूत आहे? अ मेसेंजर who is taking care of that particular church. समजलं? त्या मंडळीच्या दूताला लिही. आपण कधी कधी काय करतो माहितीये का? मंडळीला लिहिले डायरेक्ट. नाही, द वन हु इज रिस्पॉन्सिबल. कोण आहे? कोण आहे तो जो रिस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टीसाठी? मंडळी ही आपल्याला अशी साधी सुधी वाटायला नको बरं का, किंवा पाळकीय सेवा जी आहे ही काही अशी साधी वाटायला नको कुणाला. हा खूप गंभीर आणि महत्वपूर्ण जॉब आहे जो प्रभूने अपॉइंट केलेला आहे त्याच्या लोकांसाठी. ओके. आणि जर अपॉइंट केलेला आहे तर तो त्याचा जाब घेणार आहे. मागील दिवसांमध्ये ना मी ज्या घरांमध्ये काही जात आहे, भेटी देत आहे, तर मी सगळ्यांना सांगितलं ही रिस्पॉन्सिबिलिटी किती मोठी आहे. का? मी तुम्हाला सांगतो बरं का. कधी कधी चर्चेसमध्ये जे सेवक, सो कॉल्ड सेवक असतात ना, त्यांचा ते त्या सेवेकडं एक जॉब म्हणून पाहतात. जॉब इन द सेन्स जो जगिक जॉब असतो तसा बरं का. ज्या जॉब विषयी मी तुम्हाला सांगत आहे, हा जॉब अपॉइंटेड बाय द लॉर्ड हिमसेल्फ टू हिज चर्च. ओके. या गोष्टीच्या बाहेर त्यांचा एक दृष्टिकोन असतो. काय? तर मी संस्थेचं काम करणार आहे. गेट इट? मी काय करतो? संस्थेचं काम करणार. मग मी संस्थेला बांधील आहे. मग संस्था जे मला सांगत आहे ही इज नॉट ॲट ऑल, म्हणजे तो अजिबात शास्त्र काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता तो म्हणत आहे की लोक काय म्हणतात, मनुष्य काय म्हणत आहे, आणि म्हणून तो देवाला संतुष्ट करण्यासाठी पळत नाही. तर तो काय करत असतो? मनुष्य कसा संतुष्ट होईल, मनुष्याला कसं बरं वाटेल, ह्याला तो कसा संतुष्ट करेल, हा त्याचा एकमेव दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तो प्रत्येक पाऊल टाकत असतो. व्हेरी स्पेसिफिकली आणि फार गंभीर रीतीने आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की एक रिस्पॉन्सिबल जो दूत आहे त्याचं काम नेमकं काय. कारण जो रिस्पॉन्सिबल आहे, ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, त्याला त्याची अपॉइंटमेंट माहित आहे, तो सदैव त्याला जे काम दिलेलं आहे ना, जे परमेश्वराला दिलंय त्याविषयी तो जागरूक असतो. प्रत्येक जो सोल आहे त्याविषयी तो बांधील आहे, त्याविषयी त्याला विचारणा आहे. मंडळीमध्ये मी वारंवार एक शब्द उच्चारत असतो बघा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. आणि तुम्ही हे वारंवार ऐकलं असेल माझ्या संदेशामध्ये, सूचनेमध्ये, की जे त्याचे आहेत ना ते त्याची वाणी ऐकतात. हू एम आय? आय एम अपॉइंटेड टू टेक केअर ऑफ हिज शीप्स. ओके. त्याची जी मेंढरं आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी मी दारुळा, अपॉइंटेड. जे त्याचे नाही आहेत त्यांची काळजी मी कसं काय घेऊ शकतो? तर जे त्याचे आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना योग्य ते पोषक आहार देण्यासाठी आय एम अपॉइंटेड. आणि अपॉइंटमेंट ही त्याच्याकडून आहे, म्हणून गांभीर्यानं ही सेवा करणं गरजेचं आहे. अच्छा, हे समजून घ्या
प्रभू येशू ख्रिस्तानं ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की चर्च कुणासंगती बिलॉंग करतं. आता जर तुम्ही या ठिकाणी आपण गेलो अध्याय 2 आणि 3, या 2 आणि 3 अध्यायामध्ये मी जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन करत आहे बरं का. 2 आणि 3 अध्यायामध्ये आपण गेल्यानंतर 2 आणि 3 अध्याय यामध्ये 7 मंडळांना पत्र आहे. आणि प्रत्येक मंडळीची सुरुवात अशी आहे की इफिसच्या दूताला लिही, स्मुर्णाच्या दूताला लिही, परगमच्या दूताला लिही, थुविथिराच्या दूताला लिही, फिलदेफियाच्या दूताला लिही. वाय? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल. कोण आहेत ते जबाबदार आहेत त्यासाठी. ओके, कुणासाठी? मेंढरांसाठी. ओके, कुणासाठी? शेरडांसाठी नाही. समजलं? ओके, आता समजून घ्या. मंडळीमध्ये मेंढरा आहेत का? ऍब्सोल्युटली आहेत. जी मेंढर आहेत त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. ओके, माझी शेरड माझी वाणी ऐकतात असं वचन आहे का? नाही. पण मंडळीमध्ये मेंढर आहेत का? ऍब्सोल्युटली आहेत. मंडळीमध्ये शेरड आहेत का ज्याविषयी प्रभू म्हणतो? हो आहेत. मंडळीमध्ये शेरड पण असणार आहेत, मंडळीमध्ये मेंढर पण असणार आहेत. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी आपल्याला एकदम गांभीर्याने समजून घ्यायची आहे. ज्या वेळेस प्रभू येईल त्यावेळेस तो मेंढरांना शेरडापासून वेगळं करेल. हो, हे गंभीर आहे. शेरडांचं पोषण करत नाही बरं का, तर कशाचं होत आहे? मेंढरांचं. त्यामुळे जो दूत आहे त्याचा फोकस काय आहे की मी मेंढरांना कशा रीतीने काय करू? योग्य तो पोषक आहार. आता हे करत असताना जो आपला मेंढपाळ आहे, जो मुख्य मेंढपाळ आहे, जो तुमचा आणि माझा तारक, जो तुमचा आणि माझा ज्येष्ठ बंधू जो पुढे गेलेला आहे, ज्यानं योहानाला दर्शन दिलं, तो योहानाला म्हणतो की इफिसच्या दूताला लिही. हो, पर्टिक्युलरली तो तसं सांगत आहे. म्हणजे ही सगळी जी पत्र आहेत, ही 7 पत्र आहेत, ही 7 पत्र कुणाला उद्देशून लिहिलेली आहेत? तर मंडळीच्या दूताला, प्रत्येक मंडळीच्या काय? दूताला. आपल्याला आपल्याबद्दल आणि आपल्या मंडळीबद्दल त्याचं जे मत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण ख्रिस्ताच्या शिकवणीच्या प्रकाशात स्वतःचं परीक्षण करण्यासाठी. ओके, ही जी पत्र आहे त्या पत्रांकडे आपण गेल्यावर आपल्याला फोकस काय असणार आहे की आपण आपल्या मंडळीबद्दल जे मत आहे, प्रभूचं जे मत आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. जे तुम्ही आणि मी इथं बसलेलो आहोत, मंडळीविषयी प्रभू येशूचं मत नेमकं काय आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. अगेन थोडस बॅक जावा, पहिला अध्याय पहा आणि पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही विचार करा की त्यानं कुणाला पत्र लिहिलं, त्यानं सुरुवात कशी केली, योहान काय म्हणाला. योहानाचा पहिला अध्याय, पहिलं वचन, दुसरं वचन आठवा, हे प्रगटीकरणाचं. त्याच्यामध्ये तो लिहितो, काय लिहिताय की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण कुणासाठी? मंडळीसाठी. आणि तुम्ही फोकस लक्षात घ्या, नेमका फोकस काय? फोकस मंडळी आहे. म्हणजे एक वर आहे आपल्या वधूसाठी, तो काय करत आहे? मेसेज लिहित आहे. एक वर आपल्या वधूसाठी फायनल मेसेज लिहित आहे. तुम्हाला आठवलं मी तुम्हाला ते उदाहरण दिलेलं की वर आणि वधूचं, की आपण सगळे ज्यावेळेस वराकडून जाऊ आणि वधू असेल, हा, जेव्हा किती रिस्पेक्ट आपल्याला असेल का, तर वराकडून आलेले लोक आहात, हा ना. आणि जेव्हा आपण सगळेजण जाऊ वराकडून, आता आपल्याकडे लग्न आहेत, आपल्याला जायला लागेल, वराकडूनच असणार आहे आपण, तर 1-2-3 लग्न आहेत आपले, ते आपण जाऊ वराकडून. आणि आपली आईट असेल मग आपण सगळेजण जाणार छानपैकी, हा ना. वधू त्या ठिकाणी असेल, आपण जाणार. वधूना असं छानपैकी तिचा गाऊन घातलेला आहे आणि वेल घातलेला आहे. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, आपण सगळेजण अपेक्षेने वधूकडे बघणार, वधू कशी आहे, आणि वधूने तिचा वेल काढणार, वधू कशी असणार? नाकात बोट. कसं करणार तुम्ही सगळेजण? किती घाण वधू आहे, जिच्यासाठी आम्ही एवढा आमचा वर तयार केला, जिच्यासाठी एवढं आम्ही केलं आणि एवढ्या आनंदाने आम्ही आलो वधूकडे, एवढा सगळा थाट आहे, एवढे सगळा दिखावेपणा आहे, पण आम्ही जिच्यासाठी आलो तिने एवढा सुंदर पेहराव घातलेला आहे, पण ज्या वेळेस आम्ही तिचा वेल काढला, अरे रे रे, शेंबडी, आम्हाला वधू नको, असली वधू आम्हाला नको.
कितीही मोठा छानपैकी दिखावा असू दे, पण आम्हाला अशी वधू पाहिजे का? आम्हाला अशी वधू नको. आम्हाला वधू कशी पाहिजे? आम्हाला वधू एकदम छान देखणी, वराची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणे. मग वर काय करत आहे? वर एक्झॅक्टली सांगत आहे की मी जो वर आहे, जो येणार आहे, तो आल्यावर माझी अपेक्षा वधूकडून काय आहे. आणि त्यामुळं या 7 ज्या मंडळ्या आहेत, या 7 मंडळ्या स्थानिक मंडळांचं प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या ज्या मंडळ्या स्थानिक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करत असं मला हवंय. लक्षात घ्या, आपण ना 4 अध्यायानंतर ज्यावेळेस पुढे जाणार, आपली फार एक्साइटमेंट असणार. संकटाच्या 7 वर्षाच्या काळात काय होतंय, कसं होणार आहे, घालमेल इकडून तिकडून तिकडून कसे मरणार आहेत सगळेजण, आणि कसं प्रभू प्रगट होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे, त्याच्या अगोदर हे जे आहे ना, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण का, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ चर्च, हाऊ शी शुड प्रिपेअर. तिनं कशी प्रिपेअर व्हायला पाहिजे, कारण का तो येणार आहे. आणि तो येणार आहे तर आपल्याला फार म्हणजे गांभीर्यानं तयार होणं गरजेचं. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की त्याच्या दूताला लिही, ही इज रिस्पॉन्सिबल. तो जबाबदार आहे, आणि जर जबाबदार आहे तर त्याने लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण पुढे वाचतो बघा काय म्हटलेलं आहे, येशूची मंडळीसाठी जी वचनबद्धता आहे, तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्लाइड मध्ये दिसतं बघा, की येशू ख्रिस्ताची मंडळीसाठी जी वचनबद्धता आहे, ती वचनबद्धता नेमकी काय आहे. त्यानं काय बोललेलं तुम्हाला आठवतं, आपण हे वारंवार चर्च मध्ये घेतलेलं आहे. आय विल बिल्ड माय चर्च. मत्तई 16वा अध्याय वचन 17, 18 आणि 19 वाचाल का ते? मत्तई कृष्ण वर्तमान 16वा अध्याय वचन 17, 18 आणि 19 काय म्हणत आहे तो? हा वाचा मोठ्याने. हा 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 बरोबर. हा ओके, आता जर तुम्ही बघितलं ना, हे ह्याच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही असं त्या ठिकाणी वचन आहे. बरोबर. हे काय घटना आहे माहितीये की, येशू ख्रिस्त 13व्या वचनापासून जर बघितलं, येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात. ओके, जर तुम्ही 13व्या वचनापासून बघितलं तिथं असलेले मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात, तर ते काय म्हणाले, कित्येक योहान बाप्तिस्मा करणारा, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, कित्येक म्हणतात संदेशातील कोणी एक. येशू ख्रिस्त म्हणतो बाकीच्यांना सोडा, तुम्ही मला काय म्हणून म्हणतात. तर पेत्र पटकरून म्हणतो, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र. आता बघा 13 वचन काय म्हणतं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. कॉरेक्ट, असंच आहे, तसंच आहे का? मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात, म्हणजे मनुष्याचा पुत्र. काय मनुष्य, तुम्हाला आठवलं आता काय म्हटले या ठिकाणी आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन बघत आहे, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. येशू ख्रिस्त सेम प्रश्न विचारतो, मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात. असं म्हणायला ते म्हणतात की अरे बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, कित्येक संदेशातील कोणी एक. येशू म्हणतो तुम्ही काय म्हणता. म्हणतात आपण ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. कोण म्हणतो? पेत्र. असं बोलल्या बोलल्या येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, पेत्राला म्हणतो, शिमोन बायोना, धन्य तुझी, तू धन्य आहेस, कारण हे प्रगट करण्यासाठी माझ्या पित्यानं तुला निवडलं. माझ्या पित्यानं तुला निवडलं की तू बोलावं, सांगावं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. असं म्हणाल्यानंतर येशू म्हणतो, मी तुला खचित सांगतो, तू पेत्र आहेस आणि यावर मी आपली मंडळी रचेन. बर, या खडकावर मी आपली मंडळी रचेन म्हणजे कुणावर बरं? पेत्रावर? बिलकुल नाही. पेत्रानं जी कबुली दिली आणि म्हणाला की आपण ख्रिस्त, काय म्हणाला? आपण ख्रिस्त. ख्रिस्त या खडकावर, म्हणजे मंडळीचा जो कॉर्नर स्टोन आहे तो कोण आहे? ख्रिस्त. तू पेत्र आहेस आणि मी तुला खचित सांगतो, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. म्हणजे जे तू कबुली दिलीस, तू पेत्र आहेस, तू ख्रिस्त आहेस म्हणाला, त्यावर मी आपली मंडळी रचीन. आणि त्याच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. म्हणजे मंडळीची जी स्थापना आहे, ती मंडळीची स्थापना कशावर? ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर.
आणि त्यामुळं ह्या 7 मंडळांना पत्र लिहित असताना प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, जो मंडळीसाठी वचनबद्ध आहे, मंडळीसाठी दिलेलं जे अभिवचन आहे ते अभिवचन तंतोतंत पाळत आहे आणि म्हणत आहे की मी कुणासाठी येणार आहे, मी मंडळीसाठी येणार आहे. तर मंडळीला जे दूत नेमलेले आहेत त्या देवदूतांना तू लिही, जे अपॉइंटेड मेसेंजर आहेत त्यांना तू लिही. अनेक जण एंजलिस्टिक विचार करू लागतात. तर एंजलिस्टिक विचार काय करत असतात माहितीये का, एकदम ड्रास्टिकली अशा विचारांमध्ये जातात आणि म्हणतात हो, प्रत्येक मंडळीला देवाने एक एक देवदूत दिलाय आणि तो मंडळीच्या दरवाजासमोर उभा असतो. खूप विचित्र प्रकारचं काही काही लोकांचं विश्लेषण, आणि तो देवदूत मंडळीचं रक्षण करत असतो. एंजलिस्टिक थिओलॉजी ही आहे ज्याचा पवित्र शास्त्राशी काहीच हा संबंध नाही. जो मेसेंजर आहे, जो दूत आहे, जो संदेशवाहक आहे, जो मंडळीवर अपॉइंट केलेला आहे त्याच्याविषयी लिही. आता जर पुन्हा एकदा आपण पहिल्या अध्यायात गेलो तर हे देवदूत, हे तारे कुठे होते बरं? येशूच्या कुठे होते? येशूच्या सचिन उजव्या हातात कुठे होते? म्हणजे त्याच्या हातामध्ये. तुम्हाला कळत आहे काय सिग्निफाय करते? की द लॉर्ड इज हिमसेल्फ कंट्रोलर ऑफ अ चर्च, बट ही हॅज गिवन अथॉरिटी. उजवा हात काय करतो? अथॉरिटी. रिमेंबर, जुना करार नवीन करार, उजव्या हाताने हस्तांदोलन करणं, उजवा हात ठेवणं, ट्रान्सफरिंग द अथॉरिटी. त्यांना अथॉरिटी दिलेली आहे. 7 तारे काय, 7 समयांचे हे 7 दूत अपॉइंट केले त्यांना. लक्षात घ्या, जर अपॉइंट केलेला आहे ना, विचारणा पण होणार आहे. आणि जर विचारणा होणार आहे तर फुल डेडिकेटेडली त्यासाठी तयार असणं गरजेचं. एव्हरी संडे व्हेन वी कम टू चर्च, प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी करत असलेली प्रार्थना, देवबापाजवळ असलेली विनंती, रिमेंबर एव्हरीथिंग व्हॉट वी डू इन द चर्च. प्रत्येकासाठी करत असलेली मध्यस्थी, प्रत्येकासाठी करत असलेलं डेडिकेशन, त्यांच्यासाठी असलेलं बोलणं, त्यांच्यासाठी असलेली काळजी, आठवा प्रत्येक गोष्ट. पण जी मेंढरं आहेत ते त्याचं ऐकतील, जे मेंढर नाही आहेत ते त्याचं नाही ऐकणार. पण जर मी आळशीपणा करत आहे त्यासाठी, मी म्हणत आहे जाऊ दे तिकडे, झोपतो माझं मी, मेरे को क्या लेना देना है. हो क्लेपा, तू रिस्पॉन्सिबल आहेस. तुझ्याकडून झाडा घेण्यात येईल प्रत्येक जीवाचा. माझ्या मेंढराला योग्य पोषण तू दिलं नाहीस. माझी जर मेंढरं आहेत, मी त्यांना अशा ठिकाणी घेऊन जाईन ज्या ठिकाणी ते योग्य आहार घेतील. आय विल टेक यू. तुला मी बरोबर घेईन आणि त्यांची काळजी मी घेणार. मी त्यांना योग्य ठिकाणी घेऊन जाईन, जे माझी मेंढर आहेत. त्यामुळे मला कसं राहायचं आहे? आय नीड टू बी ऑन माय टोज ऑलवेज. कारण का, आपण पाहतो प्रगटीकरणाच्या पुस्तकात की प्रत्येक मंडळीचा दूत त्याला लिहि. आता ज्यावेळेस वाचायला जाल ना तुम्ही, देन यू विल कम टू नो की ही रिस्पॉन्सिबिलिटी किती मोठी आहे. ही सर्वसाधारण जबाबदारी आहे का? बिलकुल नाही. ही अनन्यसाधारण जबाबदारी आहे. त्यामुळं फार गंभीर रीतीनं, म्हणून येशू ख्रिस्तानं जे घोषित केलं की नरकाच्या दारापासून, अधोलोकांपासून तो मंडळीचं रक्षण करेल. कोण करणार? येशू. काय करणार? मंडळीचं रक्षण करणार. लक्षात घ्या की तुम्ही आणि मी, आपला हा विश्वास आहे की प्रभूचं येणं त्याच्या मंडळीसाठी होईल. आणि 4थ्या अध्यायानंतर आपण जे पाहणार आहोत ते पाहणार आहोत की महासंकटाच्या काळात काय होणार. पण एक गोष्ट समजून घ्या की मंडळीला त्या अगोदर घेतलं जाणार आहे. and if we are his sheep, we'll be with him. If we are not, we'll be here.
आपण ते सामोरे जाऊ. म्हणून प्रश्न हा आहे की आम्ही जर या मंडळीचे आहोत, जी प्रभूची इच्छा आहे त्या मंडळीमध्ये आहोत आणि आध्यात्मिक जीवनात जर आमची वाढ होत आहे, वी आर अपॉइंटेड. आणि म्हणून तो काय करणार, नरकापासून संरक्षण करणार. कुणाचं? मंडळीचं. आणि मंडळीमधील त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याचा. हा तो आहे जो काळजी घेतो. कोण? मंडळीचा उद्धार करता. ख्रिस्त पाप उघड करतो, पश्चातापासाठी पाचारण करतो, मंडळीचे आध्यात्मिक जीवन आरोग्य सुनिश्चित करतो. तोच मेंढपाळ आहे बरं का, मुख्य मेंढपाळ. मुख्य मेंढपाळ काय करतो? साफसूफ करतो. काय करतो? प्रॉपर साफसूफ करतो. जे नको आहे झाडातलं ते काढून टाकतो. आपण ज्यावेळेस योहानाचं पुन्हा शुभवर्तमान पाहतो आणि द्राक्षीच्या वेलीवरून दिलेला जो संदेश आहे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, ती ज्यावेळेस पाहतो, फळ देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो म्हणतो, आणि फळ देणाऱ्या फाटाला तो साफसूफ करतो. परत मी तुम्हाला द्राक्षमळ्यात नेतो ज्याच्यामध्ये मी काम केलं. मला आठवतं की ह्या जो द्राक्षमळा असतो ना, माझी इच्छा आहे की तुम्ही एखादा व्हिजिट करावं द्राक्षमळ्यावर. फार सुंदर द्राक्षमळे असतात. तुम्हाला पिकनिक आठवली? पुढची पिकनिक आपण द्राक्षमळ्यात काढूया वहिनी म्हणतात. पण द्राक्षमळा फार सुंदर असतो. त्याची साफसूफ करणं, माळी त्याची काळजी घेणं, साफसफाई करणं, फळ देणारा फाटा आहे त्या ठिकाणी कशा रीतीने त्याला योग्य प्रकारे त्याची साफसूफ करावी लागते. त्याचा अर्थ हा नाही बरं का, हो झाड किती चांगलं आहे, जेव्हा ते झाडाची फांदी कापण्यात येते ज्याचा उपयोग नाही, तुम्हाला काय वाटतं झाड ओ व्हेरी गुड कापून टाक, नाही, झाडाला साफसूफ करावं लागतं. आणि हे कोण करतं? खुद्द माळी. आणि हे फार आवश्यक आहे. ज्या वेळेस खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, जेव्हा आपण या मंडळीकडे बघतो, अप्रिशिएशन आहे, ऍब्सोल्युटली आहे. आता थोडस जर बघितलं ना तुम्हाला समजेल. बघा इथे स्लाइडवर तुम्हाला 7 मंडळे आहेत. बघा मी काही याच्यामध्ये ना विभाग केले 7 मंडळांमध्ये. स्मुर्ना, फिलदेल्फिया, ओके, यांच्यामध्ये काय बघा, त्यांना प्रशंसा मिळाली. स्मुर्नाला, फिलदेल्फियाला प्रशंसा मिळाली. त्यांचे चांगले कार्य सुरू करण्याचे आव्हान त्यांना दिलं. जे कार्य ते करत आहेत त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना आव्हान केलं. दुसऱ्या 2 मंडळात सार्दिस, लाउदिकिया, या मंडळा ज्या आहेत याच्यामध्ये महत्वपूर्ण आध्यात्मिक समस्यांसाठी कठोरपणे फटकारलं यांना. आपण या मंडळांना जर बघितलं तर ह्यांना काय केलं? कठोरपणे फटकारलं. कोणी? त्याच मेंढपाळानं. आपण ज्यावेळेस इफिस, परगम, थुवितिरा अनेक गोष्टींमध्ये त्यांना प्रशंसा मिळाली, परंतु विशिष्ट क्षेत्रांमध्ये सुधारणूक आवश्यक आहे असं त्यांना सांगितलं. काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला काय करायचे? सुधारणूक करायचे असं त्यांना सांगितलं. आपण पर्टिक्युलरली या मंडळांकडे जाणार आहोत बरं का. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्सप्लेनेशन आणि इंट्रोडक्शन. देवाच्या इच्छेशी जुळून घेण्यासाठी मंडळीला पवित्र आत्म्याच्या मदतीने त्याचे वचन विश्वासूपणे लागू करत प्रभूला उभारणी करू देणं गरजेचं आहे. अलाविंग एव्हरीथिंग, सगळं अलाव करण्यासाठी. दे बाबा तुझं गौरव करून, रिस्ट्रिक्ट नाही बरं का. कितना भी बोलो बदलेंगे नहीं, सुधरेंगे नहीं. पुन्हा सांगत आहे, जी त्याची मेंढर आहेत त्याची वाणी ऐकतात. हम कभी नहीं सुधरेंगे कितना भी बोलो, हम ऐसे ही रहने वाले. अरे नाही, मग ते मेंढरू कधीच नाही. ते शेरडू आहे बर का. आता आपण अध्याय 2 कडे येऊया. वचन 1. मंडळीच्या नेतृत्वाला म्हणून, म्हणजे देवदूत, प्रगटीकरणातील एंजल्स हा शब्द मंडळीच्या नेत्याला सूचित करतो. मी पुन्हा सांगितलं, जसं एक्सप्लेन केलं, मंडळीचा जो नेता आहे त्याला सूचित करतो. तो देवदूत नसून मंडळीला धार्मिकतेमध्ये मार्गदर्शन करण्याच्या त्याच्या जबाबदारीवर जोर देतो. म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे त्या दूतावर त्याला तो जोर देतो. म्हणून इफिस येथील देवदूतास लिही, जोर देत आहे कशावर? की जो अपॉइंटेड आहे त्याला, तो वडील देवदूत नाही बरं का. वडील ज्याला आपण कधी कधी एल्डर म्हणतो, एल्डर
एल्डर जो असतो ना, ही गोष्ट समजून घ्या बरं का. एल्डर, चर्चचा एल्डर, कधी कधी लोकांना असं वाटतं एल्डर म्हणजे ना सेवा करणार, कशी ती प्रभोजनाची, दानार्पणाची अशी सेवा करणार नाही. एल्डर कोण आहे माहितीये का? एल्डर हॅज अ कॅटेगरी. एल्डर तेही लोक आहेत जे लोक मंडळीमध्ये मदतनीस आहेत, पण एल्डर तेही लोक आहेत जे ज्यांना उद्देशून म्हटलेलं आहे की जे वचनाची पण सेवा करतात, आणि त्यांना उद्देशूनही एल्डर्स म्हटलेलं आहे. एपिस्कोप असा हा शब्द आहे, आणि त्यांनाही उद्देशून ती गोष्ट म्हटलेली आहे. म्हणून जो देवदूत आहे, जो देवदूत ज्याला म्हटलेला आहे, तो देवदूत म्हणजे काही पंख धारण केलेला असा तो व्यक्ती नाही, तर मंडळीवर ज्याला अपॉइंट केलेला आहे, मंडळीसाठी जो जबाबदेही आहे त्याला लिही असं म्हटलेलं आहे. म्हणून मंडळीच्या पापांसाठी आणि आध्यात्मिक दर्शनेसाठी ते कसे आहेत, ते जबाबदार आहेत. म्हणजे मंडळी जर चुकत आहे आणि मंडळीला योग्य प्रकारचं शिक्षण नाही, तर ह्याला जबाबदार कोण आहे? पुलपिट. पुलपिट योग्य प्रकारे शिकवत नाही, पुलपिट योग्य प्रकारे सांगत नाही. मी अनेक जणांना ही गोष्ट बोललेलो आहे, आपल्या मंडळीतील असो किंवा मंडळी बाहेरील असो. काही जण जेव्हा मला एखादा फोन करतात आणि विचारतात की पाळक साहेब अमुक अमुक गोष्टीचं उत्तर काय आहे, हे प्रश्न नेमके काय आहेत, कसे आहेत, तर माझा पहिला प्रश्न त्यांना असतो की तुम्ही तुमच्या पालकांना भेटले का? ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांना विचारली आहे का? ही गोष्ट तुमच्या पालकांना माहित आहे का? का बरं? कारण ज्या मंडळीत तुम्ही जाता, ही इज रिस्पॉन्सिबल टू गिव्ह आन्सर्स. तो रिस्पॉन्सिबल आहे आन्सर्स देण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही काय करा, म्हणून तुम्ही त्याला विचारा. आणि त्याला विचारलेलं आहे का? जर त्याला विचारलेलं नाही तर अडचण आहे. जर तुम्ही असं म्हणता की नाही आमचा पाळक नाही हो, एवढं काय त्याला समजत नाही, त्याला कळत नाही, नाही, हे कारण होऊ नाही शकत. त्यांचं काम आहे की अभ्यास करणं, त्यांचं काम आहे की योग्य प्रकारे मंडळीला आध्यात्मिक मार्गदर्शनामध्ये चालवणं, योग्य प्रकारचं त्यांना शिक्षण देणं, हे त्यांचं काम आहे. उगाच मोठमोठ्या खुर्च्या धारण करून पुढे बसून लांब लांब झगे घालून बसण्यासाठी त्यांचं स्थान नाहीये. त्यांचं स्थान आहे मंडळीला योग्य प्रकारचं वचनामध्ये प्रशिक्षण देणं, त्यांची आध्यात्मिक काळजी घेणं, कारण ते त्यासाठी जबाबदार आहेत. का बरं? कारण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त योहानाला सांगत आहे आणि मंडळीचं नाव घेत आहे, तो म्हणतो त्याच्या दूताला लिही, त्याच्या दूताला सांग, and then we go ahead. आता आपण वाचूया वचन 1. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो. जो आपल्या उजव्या हातामध्ये काय 7 तारे धरतो, तो असे म्हणतो. ओके, व्हेरी स्पेसिफिक. जो आपल्या हातामध्ये 7 तारे धरतो. 7 तारे, 7 मंडळ्या, 7 दूत. मी ऑथॉरिटी दिलेली आहे, मी अपॉइंट केलेला आहे, मी असं सांगत आहे त्यांना, तू सांग, मी बोलत आहे, बोल. कारण का? मी तुम्हाला ऑथराइज केलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट बर का. आपला हा मेसेज YouTube वर जाईल, आणि या निदर्शनामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना सांगू इच्छितो की लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ख्रिस्तानं आपल्याला अपॉइंट केलेलं आहे, माणसानं नाही. त्यामुळं मनुष्य संतुष्ट व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याकडून कधीच सेवा होऊ नये, कधीच होऊ नये. तर प्रभू येशू ख्रिस्त संतुष्ट व्हावा, ज्यानं हातामध्ये 7 तारे पकडलेत, 7 मंडळांचे दूत पकडलेत, कारण तो ऑथराइज करत आहे, तो संतुष्ट होईल या दृष्टिकोनातून सेवा करणं गरजेचं आहे. काही वर्षांअगोदर मला एक पाळक माहित आहे, सेवक. असेही पाळक माझ्या लाईफ मध्ये आले, जे पाळक फार गांभीर्यानं सेवा करत होते, फार गांभीर्यानं ते त्यांनी त्यांचं डेडिकेशन होतं सेवेसाठी. पण माझ्या लाईफ मध्ये एक पाळक आले, मला त्यांची आठवण कशी आहे मी तुम्हाला सांगतो.
तर हे जे पालक होते ना, जेव्हा कधी पालकांची मीटिंग असायची तर ती येऊन बसायची आणि मग कुठलाही सब्जेक्ट तुम्ही त्यांना दिला, कुठलाही सब्जेक्ट म्हणजे बोलण्यामध्ये आपण त्यांना विचारलं, काय मग कसं काय पालक साहेब, कसं चाललंय? काय सांगू, महागाई खूप वाढली आहे, पैसे सुरत नाही तो. मग समजा आपण दुसरा कुठला विषय काढला, पालक साहेब लेकरं वगैरे कसे आहेत? लेकरं बरे आहेत पण शिक्षणाचा खर्च खूप आहे. मग त्यांना विचारलं की पालक साहेब संध्याकाळी काय जेवण? काय आपलं डाळ भात, पैसे नाही तो. पालक साहेब कसं काय यावर्षी कुठे जायचं विचारलाय? जायचं कुठलं, घरातच थांबायचं, पैशाची अडचण आहे. म्हणजे गिव्ह हिम एनी सब्जेक्ट, कुठलंही नाव घ्या, तो सब्जेक्ट बरोबर कसं पैशांकडे आणता येईल. म्हणजे ही एक अद्भुत कला आहे त्यांच्याकडे. मला माझ्या डोक्यामध्ये त्यांची आठवण बिलकुल तीच आहे. आणि आज पण जर मला कधी दिसले किंवा असे बघितलं मी त्यांना, माझ्या डोक्यामध्ये सगळा तो सिनारिओ उभा राहतो. गिव्ह हिम एनिथिंग, म्हणजे त्यांना काहीही बोला. आता समजा तुम्ही बोला की पालक साहेब कसं काय, हा हा पेन कसा चांगला वाटला का? अहो हा कुठला पेन, ह्याच्यावर भारी पेन असतो ना, खूप महाग असतो बघा तो. म्हणजे काहीही बोला त्यांना, काहीही कुठलाही शब्द बोला, त्यांची सुरुवात पैसा, त्यांचा एंड पैसा. म्हणजे ज्या प्रभूनं अपॉइंट केलं त्यानं ऑलरेडी सांगितलेलं की तुम्हाला जर मी बोलवत आहे, मला डोकं टेकायला जागा नाही, मी तुम्हाला काय देणार आहे. म्हणजे ही आपली अपॉइंटमेंट आहे. जर ही अपॉइंटमेंट आपली आहे ना, तर वी आर बाउंड टू सर्व हिम इन दॅट वे. नंतर मंडळीची जबाबदारी आहे, तिला योग्य शिक्षण द्यायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या सेवकाची काळजी घ्यायची, ही मंडळीची जबाबदारी आहे. पण जर समजा ही होत नाही तर नो वरीज, वरी नाहीये. कारण का, ज्यानं हातामध्ये तारे पकडलेत ना, तो अपॉइंट करत आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण जुन्या करारात पाहतो आणि ज्यांना वाटा नाही जगातील, ते कोण होते माहिती आहे का तुम्हाला? 12 वंशातील कुठला वंश होता ज्यांना वाटा नाही? लेवी वंश, जे मंदिरामध्ये सेवा करतात. कारण प्रभू ना, मीच तुमचा वाटा आहे. वाटा कोण आहे? ही हिमसेल्फ. आणि तो देतो तर कसं अद्भुत रीतीने प्रोव्हाइड करेल. कारण जे काही मंदिरात येतं ते सगळं त्यांचं आहे. माझा, मीच तुमचा वाटा आहे. ही अपॉइंटमेंट फार महत्वाची. म्हणून ज्यानं हातात 7 तारे पकडले आहो तो पूरक आहे, तो अद्भुत आहे. आणि त्यासाठी म्हटलं बघा, पुढे असं म्हटलेलं आहे, मंडळीवर ख्रिस्ताचा अधिकार आहे. ख्रिस्त 7 तारे म्हणजे नेते धरून आणि सोनेरी दीपवृक्षांमध्ये म्हणजे समयांमध्ये चालत असल्याचे चित्रित केलंय. तो त्याच्या सार्वभौम अधिकाराचे प्रतीक आहे. म्हणजे ख्रिस्त मंडळी ज्या आहेत त्याच्या मध्यभागी उभा आहे. आणि प्रतीक काय? की तो अधिकार चालवतो. ख्रिस्त मंडळांवर अधिकार चालवतो आणि अपॉइंटमेंट त्याने नेत्यांना दिली आहे. स्थानिक मंडळ्या सार्वत्रिक मंडळीचं प्रतिनिधित्व करतात. वाव. आणि ख्रिस्त त्यांच्या मंडळीची काळजी घेत आहे, त्यांच्यावर शासन करतो, त्यांच्यावर तो देखरेख करतो. फार इम्पॉर्टंट आहे. ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळ्यांनी योग्य रीतीनं फार काळजीपूर्वक पाहणं गरजेचं. कारण पहा, आता हे जे पुढे घडलेलं आहे ना, हे काय साधं सुद्धा नाहीये. या ठिकाणी इफिसच्या मंडळीची प्रशंसा पण आहे. तुम्हाला मी सांगतो, इफिसच्या मंडळीमध्ये पौलानं सेवकाला सुरुवात केली. 3.5 वर्ष पॉल इफिसच्या मंडळीला पाळक होता. 3.5 वर्ष पॉल इफिसच्या मंडळीला पाळक आहे. त्यानंतर यंग तिमोथी मंडळीला पाळक आहे. आणि ज्या वेळेस इफिसमध्ये योहान गेला आणि योहान जाऊन ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली, त्यावेळेस योहान सेवा करत असताना डेमिशियन आला आणि डेमिशियनने त्याला पकडलं आणि पात्मसच्या बेटावर टाकलं. आणि त्या ठिकाणी तो पात्मसच्या बेटावर गेला. कठीण परिस्थिती आहे.
लक्षात घ्या, ट्रेन कोणी केले माहिती इफिसच्या मंडळीला? पॉल हिमसेल्फ, पास्टर पॉल, पास्टर तिमोथी, पास्टर जॉन, everyone. Ephesus is very important church, very 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 important church. आणि त्याच्या दूताला लिहितो, म्हणतो जो आता काळजी घेते त्याला तू लिह. का बरं? आता इथून पुढे सुरुवात किती सुंदर आहे बघा. तिथं असं लिहिलंय, तुझी कृत्ये. ओके, कुणा संदर्भात बघा? इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही. टू अ मेसेंजर, त्या मेसेंजरला सांग, तुझी कृत्ये, तुझे श्रम, तुझा धीर मला ठाऊक आहे. तुझी कृत्ये, तुझे श्रम, तुझा धीर मला ठाऊक आहे. तुला दृष्ट लोक सहन होत नाहीत. हे इफिसची मंडळी, तुला दृष्ट लोक सहन नाही होत, कारण जो अपॉइंट केलेला आहे, ज्यांनी तुला ट्रेन केलेला आहे, त्यांनी अशा प्रकारे केलेलं आहे की काय होतं बघा, ज्या वेळेस प्रेषित नसता, जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतलीस. कुणी? अहो, मंडळीने घेतली परीक्षा. आले असे म्हणत, काय म्हणत आले की आम्ही प्रेषित आहोत. आणि इफिसच्या लोकांनी काय केलं? त्यांची परीक्षा घेतली. परीक्षा घेतली म्हणजे दे जज देम प्रॉपरली की हे प्रेषित आहेत का. आता काही जण काय म्हणतात ना, हो देवाच्या सेवकाला काय विचारायचं? नाही नाही नाही, आपण कोण देवाच्या सेवकाला पारखणारे? आपण कोण देवाच्या सेवकाला बोलणारे? आपण कोण त्याची परीक्षा करणारे? तुम्हाला माहिती आहे हे कोणी कानात टाकलंय? मोस्टली अ कॅरिस्मॅटिक पीपल. पण ज्यावेळेस आपण मंडळीकडे बघतो, मंडळीकडे बघितलं असं आहे, जे प्रेषित म्हणून आले त्यांची त्यांनी परीक्षा केली आणि त्यांना काय आढळलं की हे खोटे आहेत. काय आढळलं की हे काय? हे खोटे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी वचनात काय म्हटलं? खुद्द येशू त्यांची प्रशंसा करत आहे. कुणाची? इफिसच्या लोकांची. की तुम्ही जे केलेलं आहे, वाव, खूप सुंदर केलं तुम्ही. कारण का? हे वाईट लोक मलाही आवडत नाहीत. काय म्हणत आहे की हे मलाही आवडत नाहीत. बघा तो काय म्हणत आहे. तो असं म्हणतो की तुला दृष्ट लोक सहन होत नाहीत. तुला दृष्ट लोक सहन होत नाहीत. पुढे तो असं म्हणतो, जे प्रेषित नसता प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची तू परीक्षा घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आलं. काय झालं? ते काय आहेत? अरे, सगळ्यात डेंजर हे आहे. तुम्हाला माहित आहे, आज लबाड लोक, लबाड सेवा करणारे या जगामध्ये अधिक का आहेत? का आहे? तुम्हाला काय वाटतं? लबाड सेवा करणारे एवढे फोफावलेत का आणि एवढे जास्त काय? कोण पारख करत नाही? कोण करत नाही? मंडळी गप्प आहे. मंडळी मूग गिळून गप्प आहे. मंडळीला त्या लबाडाच्या नजरेमध्ये हिरो व्हायचंय, म्हणून एक जणी शब्द खोलत नाही. प्रत्येक जण गप्प आहे, काहीच बोलायचं नाही. आणि हा एकदम शार्प असतो. लबाड आहे ना तो, लबाड एकदम शार्प आहे. त्याची लबाडी जी आहे ती अनस्टॉपेबल आहे. त्याला बिलकुल माहित आहे की कुठं काय बोलायचंय. मग तो घरी भेट द्यायला येतो. मग तो समजा आता आला, आवळेंच्या घरी आला. ओके, आवळेंना म्हटलं कसं काय, कसं चाललंय सगळं? मग आवळे म्हटलं हो चांगलं आहे, एकदम बरं. अजून काय म्हणता तुम्ही? सगळं चांगलं आहे वगैरे. मग येऊन माझ्या घरामध्ये आवळेंची प्रशंसा त्यानं खूप केली. मग आवळेंकडून तो चौगुलेंकडे गेला. मग चौगुलेंचं आणि आवळेंचं काही बरोबर नाहीये बरं का. मग चौगुलेंकडे गेल्यावर त्याला त्यांचा वीकनेस माहित आहे. मग तो म्हणून आत्ताच मी आवळेंकडे जाऊन आलो. अच्छा, मग काही न्यूज देता होतो तुम्हाला. सो मेसेज द्यायचा आहे, जी शिकवण मला द्यायची आहे ती सोडून त्या ठिकाणी मी काय करायला? गॉसिपिंग. न्यूज.
मग ही न्यूज, मग ती न्यूज, अरे काय सांगू, या लबाडाच्या प्रेमामध्ये एवढे गुंग सगळे. आणि ह्या लबाडाला जी सेवा अपॉइंट केलेली आहे, लबाड देतच नाही. लबाड गुंतत चाललाय आणि गुंतवत चाललाय. फार डेंजर आहे. मग काही मंडळीमध्ये असे लोक असतात, ते थोडेसे असे स्मार्ट बिहेव करू लागतात. आणि मग ते येऊन त्या जे सेवक आहेत, जो कोणता लबाड सेवक आहे, त्या लबाड सेवकाला म्हणतात की आम्हाला काही शास्त्रातून प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे. मग ते म्हणतो की विचारा विचारा, अमुक अमुक एखादा पवित्र शास्त्र. ओ वाव, म्हणजे तुम्ही आता पवित्र शास्त्राचा अभ्यास करत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. देवबाप तुमच्याकडून फार महान कार्य करणार आहे. वाय डोंट यू प्रीच नेक्स्ट संडे? तुम्ही का संडेला प्रीच करत नाही? मग पुढच्या लगेच त्या व्यक्तीला पुलपिटी देण्यात आलं, त्या व्यक्तीचं तोंड बंद. मग कारण का? अरे यार, आमच्या पालकांनी मला पुलपिट संदेश दिला जायला. वाव. मग त्याच्या तोंडाला लॉक. फार कठीण चाललंय सगळं. मी तुम्हाला का सांगतो माहितीये का? कारण देवबापा जे यानं गेले 15 वर्ष महाराष्ट्रातील पालकांना शिकवत आहे मी. आणि हे फार कठीण होत चाललंय. डे बाय डे, डे बाय डे कठीण होत चाललंय. तुम्हाला आणि मला फार जागरूक राहायचं, खूप जागरूक राहायचं. कारण जे लबाड आहेत त्यांना ओळखणं फार आवश्यक आहे. तुम्ही जर बघितलं, फ्रॉम लास्ट 3 इयर्स आपल्या चर्चमध्ये मी कुणाला पुलपिट देणं यासाठी खूप विचार करत आहे. कुणाच्या हातात पुलपिट द्यावं एक संडेसाठी, कुणाला बोलवावं, कुणाला सांगावं. खूप जबाबदारीचं काम आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. कारण हे प्रभू आपल्याला अपॉइंट करत आहे. फार गंभीर गोष्ट आहे. मी चाबरा आहे, मला बोलता येतं मग मी बोलेन असं हे नाहीये. आपल्या चर्चमध्ये वंदन आहे, तो गेले मला वाटतं 4 वर्ष कंटिन्यू उन्नतीचे बायबल स्टडीज अटेंड करते. फ्रॉम लास्ट 4 इयर्स, 3.5, बट स्टिल ही इज नॉट गेटिंग चान्स. आणि तोही म्हणतो नाही. जेव्हा त्याला एक मेसेज द्यायचा होता कॉटेज प्रेयर मध्ये माझ्याच घरी, हो त्याची हालत तुम्हाला काय सांगू मी. किती वेळ बोलला माहिती आहे वंदन? 5-7 मिनिटं. तयारी किती केलेली माहिती आहे त्यानं? किती पानं लिहिलेली होती. लिहून परत खोडून, लिहून परत खोडून. तुम्हाला माहिती ना, पाठ केला नंतर मेसेज. डिड यू गेट इट? त्यानं पाठ केला मेसेज नंतर. जबाबदारी फार मोठी. न जाणं माझ्याकडून काही चूक होईल बोलण्यामध्ये, माझ्याकडून चूक होईल, मी अयोग्य अर्थ विवरण करेन कशाचं. जर कोणी कधी म्हटलं देता का संदेश, हा मी देतो संदेश. मला द्यायला काय, पुलपिट मिळाला काय, माईक मिळाला काय. बी अवेअर. एकदा स्त्रियांना मी ज्यावेळेस तुमचं सेमिनार घेतला त्यावेळेस तुम्हाला एक धोक्याची सूचना दिलेली, कशापासून दूर राहा म्हटलेलं मी तुम्हाला आठवतं? सगळ्या स्त्रियांना तुम्ही तुमचं एकदा सेमिनार घेतलेलं मी. नाही, पुलपिट नाही, काय म्हटलेलं? माईक पासून लांब राहा. तुम्हाला आठवत ते? म्हटलं हातात माईक, म्हटलं ह्याच्यापासून लांब राहा, दूर पळा. माईक पासून काय करा? दूर पळा. व्हेरी हार्मफुल, व्हेरी डेंजरस. स्टे अवे. फार गंभीर गोष्ट आहे.
आपल्याला प्रभूच्या चरणाजवळ जाणं, लीन होणं, नम्र होणं, त्याच्या विश्वासामध्ये वाढणं फार आवश्यक आहे. नाहीतर हे लबाड, हो हो हो, ते ना अशा भोळ्या स्त्रियांच्या नादीच असतात. कोण मला भोळी भेटते. तुमच्यामध्ये ना देवबापानं खूप नॉलेज दिलेलं आहे. तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही खूप छान वागता आणि तुम्ही खूप छान सर्व गोष्टी करता. व्हाय डोंट यू डू दिस? हा हा, लबाडानं माझी प्रशंसा केली. वा वा वा, आय एम रेडीच. मग ती बघत नाही माझं घर कसं आहे, ती बघत नाही माझा नवरा कसा आहे, ती बघत नाही माझी लेकरं कशी आहेत. ती म्हणतील लबाडानं माझी प्रशंसा केली. वा, घुसली तिकडं, घुसला तिकडं तो, त्याला काहीच घेणं देणं नाही. मी अजून एक स्त्रियांना तुम्हाला म्हटलेलं की मी ज्यावेळेस तुमच्या घरी येईन त्यावेळेस मी काय बघेन. आठवत तुम्हाला मी काय बघेन? काय म्हटलेलं मी घरी आल्यावर मी काय बघणार? तुमच्या घराचं बाथरूम बघणार, तुमच्या घरातल्या जाळ्या बघणार, तुमच्या घरातले फॅन्स बघणार, तुम्ही घर कसं ठेवताय हे पाहणार. व्हेरी इम्पॉर्टंट. कसं तुम्ही घर सांभाळलेलं आहे. हो, आम्ही किती छान राहतो, आम्ही किती छान बोलतो. हाऊ इज युअर हाऊस, हाऊ इज युअर फॅमिली, दॅट इज इम्पॉर्टंट. मी म्हटलं की जर तुम्हाला हे ठेवायचं जमत नाही ना तर कामं सोडा तुमची जी कामं करता ती आणि घरात बसा. आपल्या लेकरा बाळांकडे लक्ष द्या, आपल्या घराकडे लक्ष द्या, कारण ती अपॉइंटमेंट आहे. सेम गोज विथ मेन्स. ही जी जबाबदारी आहे, जे मंडळीला, तुमच्या कुटुंबाला, मंडळी म्हणजे तुमचं कुटुंब, त्याला तुम्ही योग्य प्रकारे आध्यात्मिक शिक्षण देत नाही, काय उपयोग नाही. वी आर अपॉइंटेड टू डू दॅट. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला समजेल की खोटे कसे ओळखायचे. नाही, आपणच खोट्यातले एक व्हायला लागलोय. तो मी म्हटलं ना, हा खोटा, हा लांडगा फार डेंजर आहे, एकदम डेंजर आहे. तो बिल्कुल शोधतो बरं का तुमचा वीकनेस काय आहे, किधर तुमको दबाने का है, आणि तो ती गोष्ट करतो. मग या ठिकाणी बघा तो काय म्हणतो, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. एक कार्यरत मंडळी आहे, इफिसची मंडळी कष्टाळू आहे. कठीण परिस्थितीत ही चिकाटीने परिश्रम करत होती, जसे की त्यांच्या सेवा कार्यात दिसून येते. त्यांनी पौलाच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि संयमाने त्याची कर्तव्य पार पाडली. इफिस 4 अध्याय वचन 11 आणि 12. पौलाने जी शिकवण दिली ती यथायोग्य रीतीनं, योग्य शिकवण त्यांनी काय केली? पार पाडली. व्हेरी नाईस. कुठंच कमी नाही केली. इफिसची मंडळी एकदम शार्पली करत होती. त्यानो या पुलपीट वरून तुम्हाला प्रत्येक वेळेस असं शिक्षण येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस तुमची कान उघडणी होणं फार गरजेचं आहे. कारण सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक, नीतिशिक्षण हे देवाच्या वचनाचं कार्य आहे. ज्या वेळेस प्रभूचं वचन येणार ते तुम्हाला सद्बोध करणार, ते तुम्हाला दोष दाखवणार, ते तुम्हाला सुधारणुकीसाठी वेळ देणार, ते तुम्हाला नीतिशिक्षण देणार. जर देवाचं वचन हे करत नाही तर ते देवाचं वचन नाही बरं का. जर देवाचं वचन येऊन तुमची कान उघडणी करत नाही, जर तुमची पाप दाखवत नाही तर ते देवाचं वचन नाही. ही जी मंडळी आहे ही एका उद्देशानं पुढे जाणारी मंडळी होती. आध्यात्मिक दृष्ट्या जागृत होती, पाप सहन करत नव्हती आणि जे कोणी प्रेषितपणाचा खोटा दावा करत होते त्यांची चाचणी घेत होती, त्यांना खोटे म्हणून उघडीस आणत होती. निकोलाइटन्स जे आहेत त्यांच्या कृत्याचा त्यांना तिरस्कार वाटला. हा एक समूह होता. या समूहाला त्यांनी लगेच ओळखलं की अयोग्य शिक्षण देणार आहेत. मला खूप बरं वाटतंय माहित आहे का की आपले जे आता तरुण मुलं आहेत ना, जे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत,
त्यांना बिलकुल समजत आहे आता ज्यावेळेस ते बायबल स्टडी घेतात. इनफॅक्ट तुम्ही चर्चचे सगळेजण की तुम्हाला आता समजायला लागले की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, कुठं ऐकायला पाहिजे कुठं नाही ऐकायला पाहिजे. कोण आहेत हे लोक जे अयोग्य शिक्षण द्यायला लागलेत, मंडळांमध्ये घुसा लागलेत. लास्ट संडेचा मेसेज आठवा. पर्सिक्युशन आपल्याला वाटत आहे की बाहेरून नाही, पर्सिक्युशन जे डेंजरस पर्सिक्युशन आहे, जे अयोग्य प्रकारचं शिक्षण आज मंडळांमध्ये पुलपिट वरून येत आहे आणि मंडळांना ते समजत नाही. मंडळा वाहत चालल्यात त्या ठिकाणी. ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत होत चालली आहे. इफिसची मंडळी फार शार्प होती. इफिसची मंडळी फार शार्प होती. इफिसची मंडळी पाहत होती आणि जाणत होती की कोण खरं आहे कोण खोट आहे. मला एकदा आठवतं की दादांचा भाऊ जो आहे परत वाड्याला, आणि त्यानं मला एकदा फोन केला आणि मला एकदा सांगितलं की दादा आपल्याला ना मेळ्यासाठी स्पीकर हवाय. तर तिथं परत वाड्याला हिंदी स्पीकिंग जास्त आहे. तर त्यांनी एका स्पीकरचं नाव घेतलं आणि त्याने सांगितलं दादा ह्याला बोलवायचं का, खूप चांगला स्पीकर वाटतोय तो, आजकाल युट्यूबवर खूप चालू आहे त्याचं, ह्याला बोलवायचं का. म्हणतो दादा नाही, आपल्या बॅप्टिस्ट विश्वासाच्या फार विरोधात आहे तो आणि वेगळा शिकवतो तो. दादा म्हटलं होय काय, मला ठाऊकच नाही. नाव आलं त्याचं माझ्या कानावर आणि सांगितलं की पाळसाहेब ह्याला बोलवा. म्हटलं नाही, आपल्या शिक्षणाच्या नाही तो अलाइन नाही होत आहे. आणि जेव्हा त्यांनी ते ऐकलं ते म्हटलं ओके डन, नाही बोलवायचं त्याला मग. आणि त्यांनी नाही बोलवलं त्याला. कारण का, जाणणारे ओळखणारे फार आवश्यक आहे. मग मी त्यांना सांगितलं होतं हे पाहून घ्या जरा, ह्याचं शिक्षण जरासं पाहून घ्या. जेव्हा पारख केली समजलं की या शिक्षणाशी पवित्र शास्त्र एकजूट नाहीये. न बोलवलेलं बरं आहे मंडळीमध्ये. पण आजकाल मोठं नाव बघून वगैरे बोलवण्यात येतं. आपल्या ओळखीचे एक पाळक आहेत, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे. त्यांनी मागील दिवसांमध्ये या त्याच सेवकाला बोलवलं. मी त्यांना म्हटलं की पाळक साहेब तुम्ही त्याला का बोलवलेलं आहे. काय नाही हो, हा प्रसिद्ध सेवक आहे आणि ह्याला बोलवलं ना तर खूप सारे लोक येतील आणि मंडळीमध्ये वाढ होईल. आणि जसं केलं त्यांनी, त्याची मीटिंग ठेवली, खूप सारे लोक आले. आणि नंतर जेव्हा त्यांना मी फोन केला आणि मी त्यांना डिलिबरेटली विचारलं की मीटिंग झाली का ती, आणि मी त्यांना सांगितलं की तो अयोग्य स्पीकर राहू दे, आता अयोग्य आहे, लोकांना आवडतो तो मला म्हणाला. आणि त्याला बोलवलं, ते आले, ते गेले आणि त्यांनी मला सांगितलं बाळक साहेब 8 मंडळ्या वाढल्या चर्चमध्ये. 8 कुटुंब वाढले मंडळीमध्ये. 8 कुटुंब वाढले. आता ते 8 कुटुंब यायला लागलेत. 8 कुटुंब यायला लागलेत म्हणजे बोला उसने मेरे को ऐसा. तुम्ही बघितलं फोकस काय होत चाललाय. इट्स व्हेरी डेंजर, खूप डेंजर आहे. आपल्याला खूप जागरूक व्हायला पाहिजे, खूप जागरूक व्हायला पाहिजे. कारण का, लबाड वाढत चाललाय आणि त्यामुळं हा प्रगटीकरणामध्ये प्रगट झालेला आणि प्रगटीकरण देणारा येशू ख्रिस्त मंडळीच्या दूताला म्हणतो थांब, मला तुझी प्रशंसा करू दे जरा, की तू इतकी छान आहेस, तू इतकं छान या लबाड लोकांना ओळखलंस, त्यांना दूर ठेवलंस, तुला पाप आवडत नाही, खूप चांगलं आहे. तुम्हाला मी सांगतो अशी कोणता वाक्य आहे जे येशूला प्रगटीकरणामध्ये उच्चारलं नाही. आपल्या पहिल्या अध्यायाचा प्रश्न होता, त्याचं उत्तर काय होतं, येशू ख्रिस्त मेंढपाळ. तुम्हाला आढळणार नाही प्रगटीकरणामध्ये येशू ख्रिस्त हा काय आहे, मेंढपाळ आहे, नाही. कारण का, जो न्याय करायला येणार आहे, जो त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अग्नी आहे, पितळ पायामध्ये आहे, अरे जो न्यायाचं प्रतीक आहे, तो आता ह्या मंडळीची प्रशंसा करायला लागलाय. तो पुढे असं म्हणतो, तरी आता दोष आहे बरं का मंडळीला त्या, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी मला तुला दोष देणार. तू काय केली, ज्या उद्देशानं ज्या आवेशानं तू आलीस, तू पहिली प्रीती सोडलीस याविषयी मला तुला दोष देणं आहे. आपण पाहतो की जी मंडळी आहे, देवाची नाराजगी त्या ठिकाणी आपल्याला दिसते. प्रभूने एफिस मधील मंडळीवर त्याचे पहिली प्रीती सोडून गेल्याबद्दल टीका केली.
जे त्याचे देव व इतरांवर कमी होत चाललेले प्रेम सूचित करतात, की त्याची प्रीती काय होत होती, थंडावत होती. आणि त्याच्याविषयी काय करण्यात आलं, परमेश्वराने तिला दोष दिला, येशूने तिला दोष दिला. असं तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष द्यायला पाहिजे. तू कोठून पडलास याची आठवण कर व पश्चाताप कर. त्यानं हे फार गरजेचं आहे मंडळीला समजणं. फार फोकस्ड आपण राहायला पाहिजे. कारण का, ज्या प्रीतीमध्ये त्यानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, ज्या प्रीतीमध्ये त्यानं तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे, वी शुड स्टिक टू दॅट लव्ह ऑफ क्राइस्ट. कधी कधी एवढं लिगलिस्टिक माणूस होऊन जातो की येशू ख्रिस्तानं तुमच्यावर आणि माझ्यावर वधस्तंभावर जी प्रीती केली आहे ना, त्याच्याकडे पण कधी कधी आपण असं प्रश्नचिन्हानं बघायला लागतो. अच्छा, का केली असेल बरं, येशूनं प्रीती केली, का केली असेल बरं अशी प्रीती आपल्यावर? म्हणजे एवढं लिगलिस्टिक की असंच येशूकडे बघायचं. अच्छा, असं केलंस का तू, का बरं त्या चोराला तू क्षमा केलीस बरं? म्हणजे फॉर एव्हरीथिंग ना असंच बघायचं का? प्रभू म्हणतो, मी तुला जिथून काढलं, जी प्रीती मी तुझवर केली, तू विसरलंस, तुला विसर पडला. मूळ विसरू नकोस, तुझा कॉल विसरू नकोस, तुझं पाचारण विसरू नकोस, मी तुला कसं बाहेर काढलंय विसरू नकोस. त्यानो आज ही शिकवण आपल्यासाठी आहे बरं का. पॉल मंडळीला निर्या दुधाची इच्छा बाळगा. निर्या दुधाची इच्छा म्हणजे काय? दूध म्हणजे काय बरं? एकदम आईच्या दुधासंदर्भात बोलले. एकदम काय निर्या दुधाची म्हणजे आईचं एकदम शुद्ध पवित्र, एकदम नुकतंच आलेलं, नुकतंच आईचं नुकतंच दूध, त्याची इच्छा बाळगा. वी शुड बी ऑलवेज बीन आईच्या दुधासाठी जे बाळ ताणलं आहे, जे तडपत आहे, ओ वी नीड टू बी दॅट. आकर्षित होणार आहे, त्याला स्टिक होणार आहे, त्या शिक्षणाला धाव घेणार आहे, त्या शिक्षणाकडे. उलथा पालट जरी झाली तरी काय नाही, प्रभूच्या शिक्षणाकडे मी जाईन. ओ तोच मी असावा. प्रभू म्हणतो की तू कोठून पडला आहेस याची आठवण कर, पश्चाताप कर व आपली पहिली कृती कर, नाहीतर मी तुझ्याकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समयी. बघितलं काय म्हणत आहे तू, तुझी समयी. समयी काय बरं? समयी म्हणजे काय? हा, विसरू नका. तू काय म्हणताय, तुझी समयी काय करेल? तुझी समयी काढून घे. जर तू योग्य प्रकारे राहिला नाहीस, योग्य प्रकारे पश्चाताप केला नाहीस. काही वर्षांअगोदर मी एका मंडळीतील पालकांना ही गोष्ट सांगितलेली होती की तुम्हाला खूप लवकर पश्चाताप करणं गरजेचं आहे मंडळीसाठी. जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर लक्षात घ्या, न्याय फार भयानक आहे. अतिशय स्पष्ट बोललेलं होतं मी त्या पालकांना. तुम्हाला मंडळी समवेत प्रभूच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे. भीत आणि कापत कापत प्रभूजवळ जाणे, पश्चाताप करा, कारण तो तुमचा कॉल आहे. जो पाळक आपल्या मंडळीचं योग्य पाळकी पण करत नाही, योग्य त्यांना आहार देत नाही, त्याचं एकच काम उरलंय, ते म्हणजे पश्चाताप कर. त्याला एकच वाणी आहे, ती म्हणजे पश्चाताप कर आणि प्रभूकडे जा. हे एकच काम त्याचं आहे, पश्चाताप कर, पश्चाताप कर, पश्चाताप कर. प्रभूचं शिकवण आठवा, लुकृषु वर्तमान 15वा अध्याय. येशू ख्रिस्तानं काय सांगितलं? येशू ख्रिस्तानं ज्या काही स्टोरीज सांगितल्या, उद्देश हाच होता, पश्चाताप करा, पश्चाताप करा. आपण ज्या वेळेस शुभवर्तमान वाचतो, सुरुवात वाचतो, योहानाची सुरुवात 8व्या सुवार्तेला प्रारंभ केला. योहान आरोळी देत होता, काय? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आले. येशू ख्रिस्तानं सुवार्तेला प्रारंभ केला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आले. प्रेषितांनी सुवार्तेला प्रारंभ केला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आले. पौलानं सुरुवात केली, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. एव्हरीवन स्टार्ट्स विथ दिस सेंटेन्स, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे.
येशू ख्रिस्त मंडळीला सांगत आहे, तुम्ही जर तुमची पहिली कृत्य आठवली नाही, प्रभूकडे गेला नाही, एकच काय, पश्चाताप करा, नाहीतर काय, मी समय काढून घेईन. आणि पुन्हा एकदा, तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकालाइतांच्या कृत्याचा द्वेष तू करीतोस. त्याला मी निकालाइट्स म्हटलं. हा एक पंथ होता आणि या पंथाचा तू द्वेष करतोस, मीही करतो, कारण द्वेष तू करतोस, त्यांचा द्वेष मीही करतो. का? आता ते अयोग्य शिक्षण देतात, त्यांना तू ओळखलंस. फार आवश्यक आहे, आपल्या मंडळीतून येणारा प्रत्येक संदेश तुम्ही फार काळजीपूर्वक ऐका. आपण वारंवार याविषयी शिक्षण देतो, अन्य शिक्षणाविषयी. अन्य शिक्षण कोण देतं, अन्य शिक्षक कसे ओळखायचे, याविषयी आपण वारंवार मंडळीतून संदेश ऐकतो आणि प्रभू या ठिकाणी ती प्रशंसा करतो. काही जणांना आपल्या मंडळीतील शिक्षण नाही आवडलं, काही जण निघून गेले, काही जण म्हटलं आम्हाला नको हे शिक्षण, आम्ही निघून जातो, आणि निघून गेले. नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. आणि त्यांना अजिबात थांबवलं नाही, नाही पटलं, नो प्रॉब्लेम, तुम्ही जाऊ शकता. अगेन दॅट सेंटेन्स, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, त्याची मेंढरं त्याची वाणी ऐकतील. आणि मग प्रभू या ठिकाणी म्हणतो 7 वर्षात, आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जी जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाव्यास देईन. येशू ख्रिस्त म्हणतो की अनंतकालिक जीवन कोण देणार आहे? मी देणार, जर तुम्ही यथायोग्य रीतीने राहिले तर. कारण मीच सार्वभौम आहे मंडळीवर, मीच 7 तारे हातात पकडलेले आहेत, मीच समयांच्या मध्यभागी आहे. आणि जर तुम्ही यथायोग्य रीतीने वागले, जर तुम्ही योग्य रीतीनं आपल्या आलेल्या परिस्थितींवर मात केली, जे काही पापी आणि पापाचे मोह आहेत त्यांच्यावर जर तुम्ही मात केली, युद्ध केलं, तर मी तुम्हाला फळ देईन. न्यायविषयक चेतावणी तो देतो. जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर प्रभू त्यांची समयी काढून टाकण्याची धमकी देतो, जे मंडळीच्या उपस्थितीचे आणि साक्षीचे प्रतीक आहे. तर म्हटलेलं आहे की ख्रिस्ताच्या स्थानिक न्याय ते सूचित करतं. जे कोणी याच्यावर विजय मिळवतील त्यांना प्रभूने बागेतील जीवनाचे जे झाड आहे, जे प्रतीक असलेलं अनंतकालिक जीवनाचं फळ आहे, ते तो देईल म्हणतो. वाव, तुम्ही आणि मी या ठिकाणी जे बसलेलो आहोत, ही जी इफिसची मंडळी आहे, आणि इफिसच्या मंडळी संदर्भात जेव्हा आपण हे शिक्षण ऐकतो, आपल्याला फार प्रभूजवळ भीत आणि कापत गेलं पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे की आमचे ज्ञानचक्षु उघड, आम्हाला योग्य लबाड शिक्षण देणारा कोण आहे ते ओळखू दे. इफिसच्या लोकांनी ओळखलं आणि तू त्यांची प्रशंसा केलीस. निकोलाइट्सचे जे लोक होते त्यांनाही अयोग्य शिक्षण देणारे ओळखलं. प्रभू म्हणतो मी पण त्यांचा द्वेष करतो, जसे तू केलीस. प्रभूने ती प्रशंसा केली. पण ते काय केले, त्यांनी पहिली प्रीती विसरले आणि त्याविषयी प्रभूने त्यांना दोष दिला. दोष देण्यास पात्र होते. प्रभू म्हटला जर पश्चाताप केला नाही, मी समयी काढून घेईन. हा पूर्ण अधिकार त्याचा आहे. तुम्ही आणि मी जे इथे बसलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाला पश्चाताप रूपी अंतःकरणानं प्रभूजवळ जाणं आवश्यक आहे. प्रभू देव आप करो, आपल्यामध्ये कृपा करो हे वचन समजण्यासाठी. प्रार्थना करूया आपण आणि त्यानंतर आपण काही प्रश्न घेऊया. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, ही संधी आम्हाला दिलीस. तुझं गुणगौरव करतो, कारण तुझी दया देवा आम्हावर विपुल केलीस. इफिसच्या पत्रामध्ये देवापा आम्ही पाहतो, जे प्रगटीकरण योहानाला झालं, तो योहान म्हणाला की जी वाणी आहे ती मी लिहून काढली. ती काय बोललेली आहे की मी तुमची प्रशंसा करतो. कशाबद्दल? कारण तुम्ही त्या लबाडाला ओळखलं. जे प्रेषित म्हणून आले पण ते प्रेषित नव्हते, त्यांना तुम्ही ओळखलं. जे निकोलाइट्स होते त्यांना तुम्ही ओळखलं. मी त्यांचाही द्वेष करतो. पण तुमच्यामध्ये कमी आहे की तुम्ही पहिली प्रीती विसरलात. तुम्हाला त्याविषयी पश्चाताप करायला पाहिजे. प्रभू देवापा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. या अद्भुत संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हावर देवा तुझी दया कर आणि तुझ्यावरची जी प्रीती आहे देवापा ती आमची उत्तरोत्तर वाढव.
या इफिसच्या पत्रामधून आम्हाला हे कळतं की तुझी दया दे बापा विपुल तू केलेली आहेस. मंडळांचा सार्वभौम अधिकारी तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो म्हणाला की या मंडळी समोर अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. आणि आम्ही दे बापा त्या गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो. तुला गौरव मान महिमा देतो प्रभू. उन्नती बायबल चर्च प्रभू ही मंडळी तुझी आहे. तिचं योग्य पालन पोषण करण्यासाठी, तिला योग्य वचनाचं शिक्षण देण्यासाठी प्रभू देबापा मज पामरावर तू दया केलीस. देबापा तू या मंडळीवर अपॉइंट केलंस, तुझे आभार मानतो. जे लोक या ठिकाणी येत आहेत त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी देबापा तुझी कृपा पुरव. गौरव तुझा आहे ते देबापा आम्ही तुला देतो. ही प्रार्थना जो तुझा एकुलता एक पुत्र म्हणाला की माझ्या नावात तुम्ही प्रार्थना करा, त्या तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या नावात ही विनंती आम्ही तुझ समोर सादर करतो. म्हणून देबापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी आस ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळासाठी तुझीच आहे. आमेन. आणि देव बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मा याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन.